तर सांघिक कोट्यातलं पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज सोमनाथ। 4 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग सामना असेल। तर सर्वच बांधवांना आदिवासी होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। स्ट्राइक फलंदाज आपण पाहतोय कल्पेश, नॉन स्ट्राइक फलंदाज नॉन स्ट्राइकला नितीन, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल सोमनाथ। एक 10 बाला पावरांचा रनअप घेऊन पंचांनी इशारा दिला आहे की सामना सुरू करायचा आहे। पहिला चेंडू असेल कल्पेश समोर फलंदाज, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका येतील या चेंडूवरती 6 धावा। या फलंदाजाच्या जर भात्यामध्ये चेंडू दिला तर मात्र फलंदाज चेंडूला सोडणार नाहीये। एक नौका गोलंदाज दिसतोय गोलंदाजी मार्कवर, तर एक अनुभवी फलंदाज आहे ज्याने अनेक सामने आपल्या फलंदाजीच्या बळावरती आपल्या संघाला जिंकून दिले आहेत। तोच कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होईल। या वेळेस झेल होऊ शकतो, साधा सोपा झेल होता इथे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे कितपत महागडं ठरेल, कारण म्हटलं जात आहे की डोळ्यामधून पडलेले आसू आणि हातामधून सुटेला झेल आपल्याला रडवूनच जातो। तर पाहूया या सामन्यामध्ये मात्र पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती एक साधा सोपा झेल सोडला आहे। 30 सर्कल मध्ये अगदी हलक्या हाताने ढकलायचा प्रयत्न केला होता, चेंडू हवेमध्ये राहिला होता। पुन्हा एकदा इथे सुंदर इथे झेल टिपला जातोय। तर पहिल्या विकेटचं पतंग नितीनला माघारी परतावं लागेल 0 या धावसंख्येवरती। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती संधी होती झेल टिपण्याची, परंतु ती संधी गमावली गेली। त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा नितीनने पहिल्या चेंडूला सामोरा जाताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावर ना, परंतु प्रयत्न फसला गेला आणि डीपला उभा असलेला क्षेत्ररक्षक ज्याने सुंदर रित्या हा झेल टिपला आणि पहिला मोहरा पहिला विकेट इथे गारद केला। पहिला विकेट येईल तंबूच्या आसऱ्याला। हरेश नौका फलंदाज असेल मैदानामध्ये, कल्पेश ज्याला एक जीवदान मिळालेलं आहे आणि त्या जीवदानाचा फायदा नक्कीच कल्पेश मैदानामध्ये उचलणार, परंतु कितपत महागडा ठरणार हा झेल जो मागच्या चेंडू मध्ये सोडला होता। यावेळेस सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते। हुक करायचा होता चेंडूला, बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क झाला नाहीये। पहिल्या चेंडूवरती मार खाल्ल्यानंतर मात्र हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये। 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त होईल। धाव फलकावर जेमतेम 1 बाद 7 धावा पाहतोय। पुन्हा गोलंदाजी मार्कवर तयार आहे। इथे भिरकावला आहे चेंडूला 6 धावेसाठी। या 6 धावींची धावसंख्या पोहोचली जाईल धाव फलकावरती तब्बल 13 या अंकावरती। बॅकवर्ड स्क्वेअर लीगला चांगला फटका पाहायला मिळतोय कल्पेशच्या बॅट मधनं आलेला हा दुसरा षटकार।
पाच चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना चांगली फलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस पुढे सरसावला आहे. कुठल्याही क्षेत्ररक्षकाकडे टाइम नाहीये. चेंडू 6 धावेसाठी जाईल आणि या 6 धावेनिशी धावसंख्या पोहोचली जाईल ती तब्बल 19 अंकावरती. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर तब्बल 19 धावा लगावल्या जातात दामोदर संघाने. तर सांघिक धावसंख्या 19 आणि वैयक्तिक धावसंख्या 19 कल्पेश. तीन षटकार आतापर्यंत आपण पाहिले कल्पेशच्या बॅट मधना ज्याला एक जीवदान मिळालेला आहे आणि तोच कल्पेश आता मात्र मैदानामध्ये एक जबरदस्त कामगिरी करतोय. झेल सोडल्यानंतर मात्र या फलंदाजाने आतापर्यंत कुठलीही संधी दिली नाहीये. तर दुसरं षटक असेल मार्गस्थ. गोलंदाजी मार्कवर असेल कैलास. कैलास गोलंदाजी मार्कवर सांघिक कोट्यातलं दुसरं वैयक्तिक पाहिलं. या वेळेस पुढे सरसावला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅट आणि चेंडूचा. इथे संपर्क झाला नाहीये. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. चेंडू जाईल इथे निर्धाव. कल्पेश इथे सांगत असेल की एकीरे दुहेरी धाव काढून स्ट्राइक दे मला. उर्वरित कार्य मी करतो. हेच काही असा कल्पेश मैदानामध्ये सांगत असताना तर हरेश पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यश आले गोलंदाजाला. या निर्धाव चेंडूची नितांत गरज असेल कारण पहिल्या षटकामध्ये या ही वेळेत जागा बनवली होती लेग स्टंपच्या वरनं मारण्याची, फाईन लेग क्षेत्रामध्ये भिरकवण्याची. पुन्हा एकदा फलंदाज चकला जातोय, बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू फेकला जातोय. या वेळेस मात्र फुल केलाय सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा पार, येईल इथे चौकार आणि या चौकारांशी धाव संख्या पोहोचेल ती 23 या अंकावरती. मागच्या 2 चेंडूवरती हा फलंदाज प्रयत्न करत होता परंतु तिसऱ्या प्रयत्नामध्ये याला यश आले आणि फटका तो मारायचा होता तो या चेंडूवरती मात्र मारला जातोय आणि या 4 धावा मिळल्या जातात. त्या दामोदर संघाला 4 धावा मिळल्या जातात त्या हरीश या फलंदाजाला. तर गोलंदाजी सुद्धा चांगली होताना दिसते. जरी 3 चेंडूवरती 4 धावा दिल्या असल्या तरी सुद्धा मात्र कल्पेश सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे परंतु नॉन स्ट्राईकच्या भूमिकेमध्ये आहे आणि जेवढा त्याला चेंडू पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील ते मेचकरवाडी संघ. याही वेळेस सुंदर गोलंदाजी म्हटलं जातंय ना की बाहुबली मधला कटप्पा आणि क्रिकेट मधला टप्पा तुम्हाला रिझल्ट चांगलाच देतो आणि हेच मैदानामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर गोलंदाजी होते. कल्पेश वारंवार इथे सांगतोय हरीशला की तू मोठे फटके खेळतो परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. इथे संपर्क झाला आहे. मिड विकेट ला झेल पकडला जाईल. दुसऱ्या विकेटचं पतंग होईल. धाव संख्या स्थिरावली जाईल ती 23 या अंकावरती. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण मैदानामध्ये. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आहेत आणि जेमतेम 4 धावा करतोय, खर्च करतोय आणि महत्वाचा एक विकेट प्राप्त करतोय.
तर नौका फलंदाज असेल सचिन. कल्पेश ज्याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार ठोकले होते, मारले होते, तोच कल्पेश यावेळेस मोठा फटका का खेळणार की एकेरी धाव काढणार. अंतिम यावेळेस चेंडू आला आत, करून गेला घात आणि फलंदाज होईल ते बाद. ज्या विकेटची नितांत गरज होती, दुधारी तलवार चालवली होती, तर म्हटलं जात आहे की कटी तो सामने वाले की गर्दन नहीं तो अपनी तलवार और अपनी गर्दन कटने में देर नहीं लगते. इथे तेच पाहायला मिळालं. एक दबाव असेल कदाचित, कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 3 होते या फलंदाजाने. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला होता आणि कुठेतरी या फलंदाजावरती दडपण आलं होतं. त्याला वाटलं होतं की मोठा फटका या अंतिम चेंडूवरती यावा आणि आपली सांघिक धाव संख्या आहे ती मोठी, खूपच मोठी रचायची आहे हे फलंदाजाच्या मनामध्ये असेल आणि तोच प्रयत्न केला होता इथे दुधारी तलवारचा वापर आणि तो प्रयत्न फसला गेला. चेंडूने एष्टा उद्ध्वस्त केला आणि ज्या विकेटची गरज होती तो विकेट इथे प्राप्त होतोय तो कल्पेशच्या स्वरूपामध्ये. तर 3 विकेट आपण तंबूच्या आसऱ्याला पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. तर नौका फलंदाज असेल लहू. तर गोलंदाजी मार्गावर असेल संजय सांगी कोट्यातला. तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी मागचं षटक नक्कीच निर्णायक षटक ठरलं, कारण ज्या षटकामध्ये जेमतेम 4 धावा खर्च केल्या आणि तदनंतर महत्वाचे 2 विकेट या गोलंदाजाने कैलास या गोलंदाजाने प्राप्त केले. त्याच्यामध्ये 1 विकेट कल्पेशचा महत्वपूर्ण विकेट. तर 12 चेंडूचा खेळ संपला आहे. 12 चेंडूचा अजूनही खेळ बाकी असेल. धावफलकावरती धावा आहेत त्या जेमतेम 23. सुंदर लाईन यावेळेस पाहायला मिळते. अगदी ब्लॉक होलचा चेंडू टाकला जातोय. चेंडू जाईल निर्धाव, धावसंख्या स्थिरावली जाईल ती 23 या अंकावरती. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, फटका फसला जातोय. विकेट पुन्हा एकदा तंबूच्या आसऱ्याला येईल, तो सचिनच्या स्वरूपामध्ये. चांगल्या सुरुवातीनंतर कुठेतरी हा संघ ढेपाळताना दिसतोय. तर सचिनला सुद्धा इथे परतावं लागेल. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता डावखुऱ्या फलंदाजाने. प्रयत्न फसला गेला आणि इथे मात्र विकेटचं पतंग पाहायला मिळालं. तर रमाकांत नवीन फलंदाज असेल. धामोदे संघ इथे कुठेतरी आता मात्र संकटामध्ये सापडला आहे. पहिला षटक खूपच महागडं ठरलं होतं. तदनंतर मात्र गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आणि त्यांना साथ सुद्धा क्षेत्ररक्षकांनी दिली. तर चांगली याही षटकामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकी केली जाते. यावेळेस फक्त सम्मान दिलाय. चांगला चेंडू होता, एकेरी धाव
खूप उशिरानंतर आलेली ही धाव पाहतोय आपण धामोदे संघासाठी. 24 धावा धाव फलकावरती येतील. 3 चेंडूचा खेळ समाप्त होईल. कैलासच्या पावलावर पाऊल ठेवताना हा गोलंदाज सुद्धा सुंदररित्या गोलंदाजी करतोय. इथे सुद्धा सुंदर गोलंदाजी पूर्णपणे चकवलं जातंय, बेट केलं जातंय. फलंदाज फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं जातंय, उर्वरित काम विकेट किपर करतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. इथे मात्र कट केला आहे. पॉइंटच्या दिशेला चेंडू जाईल. डीपचा क्षेत्ररक्षक येईल, उचलणार, खराब फेक आहे. रनआउटची संधी होते, परंतु विकेट किपरला चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा इथे दामोदे संघाला मिळला जातोय. कुठेतरी वाटलं होतं की इथे रनआउट होईल आणि पुन्हा एकदा दामोदे संघाला झटका मिळेल, पण तसं मात्र घडलं नाहीये. 2 धावा या चेंडूवरती येतील. अकुटप्प्याचा चेंडू होता, हुक केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अगदी डीपला. पुन्हा एकदा 2 धावा मिळल्या जातील आणि कृपया करून आपण खेळाडू कक्षामधनं आवाज द्यायचा नाहीये, ही आपल्याला विनंती असेल. पाठीराख्यांनी बाहेरून आवाज द्यायचा नाहीये, याची दक्षता घ्यायची मित्रांनो. तर धाव पोहोचली जाईल 3 षटका. 28 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा. तदनंतर केलेली चांगली गोलंदाजी. अंतिम षटक असेल आणि या अंतिम षटकामध्ये जेमतेम 12 ते 15 धावा नक्कीच कराव्या लागतील. चला पंच आपण नक्की द्यायची आहे, अशी टीम मीटिंग करून द्यायची नाही. अंतिम षटक असेल, 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5व्या दिवसातला हा पहिला सामना. कृष्णा गोलंदाजी मार्कवर असेल. अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. यावेळेस फक्त कट करण्याचा प्रयत्न केला होता, दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. गलीच्या मधला ढकलायचं होतं चेंडूला. त्यांना माहिती आहे 30 सर्कल मध्ये आहे. जर का चेंडूचा आणि बॅटचा योग्यरित्या संपर्क झाला तर मात्र थर्डमॅनला चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल. हे फलंदाजाने पाहिलं होतं, परंतु अपयश आलं या चेंडूवरती. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 धाव फक्त मिळली जाईल. सरळ बॅटने मात्र फटके येत नाहीये, म्हणून मात्र आडव्या तिडव्या बॅटने फटके मारण्याचे प्रयत्न करतात फलंदाज. तर 1 धाव मात्र मिळली जाईल. 29 धावा धाव फलकावरती येतील. पुढे सरसावला आहे. यावेळेस 6 धावा मिळल्या जातील. 6 धावीची नित्यांत गरज होते. तर 35 धावा धाव फलकावरती येतील. तर दामोदे संघ आपल्याला वारंवार ताकीद दिली जाते की आपण खेळाडू कक्षामधला आवाज द्यायचा नाहीये. इथे सुद्धा सुंदर गोलंदाजी होते. फलंदाजाला वाटलं की हा चेंडू बाहेर जाणारा असेल, स्क्वेअर चेंडू असेल आणि आपल्याला एक निर्धाव धाव मिळेल, परंतु तसं घडलं नाहीये. याही वेळेस बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क झाला आहे. चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषे पलीकडे. 6 धावेनिशी धावसंख्या पोहोचली जाईल.
ती तब्बल आता 41 या अंकावरती 41 धावा अंतिम षटक मार्गस्थ असताना ज्या फटक्यांची नितांत गरज होती दामोदर संघ असं वाटलं होतं की कुठेतरी संकटामध्ये आहे, परंतु संकट मोचक बनला हा फलंदाज आणि चांगली फलंदाजी आतापर्यंत मैदानामध्ये करतोय। 2 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय। फलंदाज धावबाद होईल, धावसंख्या स्थिरावली जाईल ती 41 या अंकावरती, तर 42 धावेची गरज असेल। चला पळसझरी संघाचा संघनायक विलास आणि ममदापूर संघाचा संघनायक, पळसझरी संघाचा संघनायक आणि ममदापूर संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय आणि आपण नाणेफेक केल्यानंतर लगेचच आपला निर्णय कळवायचा आहे इथे। तर रोहिदास आणि संदीप संजय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। तर 24 चेंडू 42 धावांचं लक्ष्य, पहिलं सत्र दामोदर संघाने नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करताना 41 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत, तर 42 धावांची गरज। तर कल्पेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल, ज्याने फलंदाजी करताना मात्र चांगली कामगिरी केली होती, परंतु कुठेतरी अतिघाई आणि संकटात असाच प्रयत्न केला होता, रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये बाद झाला होता। इथे चेंडू हाताळताना दिसेल गोलंदाजी मार्कवर, पहिलं षटक 42 धावांची गरज। चांगला फटका पाहायला मिळतोय, अगदी देखना फटका, फक्त
पेचचा वापर केला गेला. उचलता चेंडू होता, फास्ट चेंडू होता, यावरती फक्त बॅटने दिशा दिली आणि थर्डमॅन रिझमला चेंडू अगदी सीमारेषे बाहेर जाऊन विसावतोय. वन बाउन्स. तर हा येणारा पहिला चौकार आपण पाहतोय. तर चांगली सुरुवात होते पहिल्या चौकारांशी. धावसंख्येचं श्री गणेश होईल. या वेळेस मात्र चांगली गोलंदाजी होते. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला जातोय, फलंदाज चकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 2 चेंडूचा खेळ समाप्त होईल. पहिला चेंडू थोडा खराब होता, त्याला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं फलंदाजाने. यावेळेस सुद्धा चांगला फटका, अगदी देखना फटका पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला. आणि याच खराब क्षेत्ररक्षकाचा फायदा संघाला आणि फलंदाजाला मिळला जातोय. जर तुम्ही 41 धावांचा बचाव करता तर मात्र तुम्हाला प्रत्येक विभागामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. मग क्षेत्ररक्षक असेल, गोलंदाजी असेल, या विभागामध्ये जर तुम्ही चांगली कामगिरी केली नाहीये तर नक्कीच तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. याही वेळेस चांगला फटका आहे, अगदी हलक्या हाताने कट केला. त्याला माहिती आहे 2 चौकार आले आहेत. धावफलकावरती जेमतेम 41 धावा आहेत. मोठा आव्हान नाहीये. जर का या गोलंदाजाला आपण खेळून काढलं एकेरी दुहेरी धाव तर मात्र येणाऱ्या षटकामध्ये, येणाऱ्या चेंडूमध्ये आपण या धावा नक्कीच काढणार. हे फलंदाजाला ठाऊक आहे, त्यालाही माहिती आहे चांगल्या दर्जाचा हा गोलंदाज आहे आणि त्याला मात्र सन्मानाने खेळलं जातंय. याही वेळेस तोच प्रयत्न, असं वाटलं की रिप्ले ज्या प्रकारे असं पाहतोय त्याच प्रकारे हा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पुन्हा एकदा सन्मान दिले जाते. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू वरती येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि एकेरी धावीशी दुहेरी अंकेमध्ये धावसंख्या पोहोचेल ती 10 या अंकावरती. चांगली फलंदाजी होते. 2 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. याही वेळेस काय फटका आहे, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. या 4 धावींची धावसंख्या पोहोचली जाईल ती तब्बल 14 या अंकावरती. बिनबाद 14. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय पंच सांगतायत आणि सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये मिचकरवाडी संघाकडून चांगली सुरुवात करून देत असताना 3 चौकार आतापर्यंत आपण पाहतोय. कैलासच्या बॅट मधना, सॉरी रोहिदासच्या बॅट मधना पाहायला मिळत आहेत. पायाभरणी मात्र इथे चांगली पाहायला मिळते. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करताना ज्या धावांची गरज होती ती मात्र इथे या 2 सलामीवीरांनी करून दिली आहे. संजय आणि रोहिदास सलामीला आलेले 2 फलंदाज. पहिल्या षटकामध्ये मात्र जबरदस्त 3 अप्रतिम चौकार पाहायला मिळाले. दुसरं षटक असेल धामोदे संघाकडनं. या वेळेस काय चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू होता, यॉर्क पार्टीचा चेंडू होता. चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. विकेट किपर सुद्धा इथे चाकला जातोय. 1 धाव मात्र मिळली जाईल आणि एकेरी धावींची धावसंख्या पोहोचली जाईल ती 15 या अंकावरती. पंच लेग बाय बॅटच्या सहाय्याने, बॅटची नक्कीच एज लागली आणि बॅटच्या सहाय्याने आलेली 1 धाव. याही वेळेस पुढे सरसावला आहे फलंदाज, झील होऊ शकतो. इथे परतावं लागेल. रोहिदास या फलंदाजाला
ज्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम 3 चौकार ठोकले होते, तोच फलंदाज इथे कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पुढे सरसावला होता, एक बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूला मात्र उंची जास्ती आणि लांबी कमी मिळाली। क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी केली नाहीये, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये डीपला अगदी आरामात हा झेल टिपला आणि पहिल्या विकेटचं पतंग आणि पहिलं यश मिळवून देतोय तो धामोदे संघासाठी हा गोलंदाज। तर चांगली गोलंदाजी होती आतापर्यंत, 2 चेंडू हाताळतोय हा गोलंदाज, 1 धाव खर्च करतोय आणि एक महत्वाचा विकेट बाद करतोय। तिसरा चेंडू असेल, याही वेळेस हलक्या हाताने फटका कट केली आहे, 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, चेंडू फेकला जातोय, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। विकेट किपर मात्र चेंडू कलेक्ट करत नाहीये, 1 धावेचं रूपांतर मात्र इथे 2 धावेमध्ये पाहायला मिळतंय। असं वाटलं होतं की कुठेतरी रनआउट होईल का काय, परंतु नशीब नक्कीच मेचकरवाडी संघाच्या बाजूने असेल। 2 धावा मिळल्या जातील आणि या 2 धावीनिशी धावसंख्या 16 या अंकावरती पोहोचली जाईल। 15 चेंडू असतील, 25 धावीची गरज असेल। सुदाम हा सुद्धा सलामीला आलेला आपण फलंदाज पाहतोय। याही वेळेस फक्त चेंडूला सन्मान दिला आहे, 30 या सरकामध्ये चेंडू अडवला जाईल, तोपर्यंत 1 धाव मिळली जाईल। एकेरी धावेनिशी 17 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाईल। चांगली गोलंदाजी होते आणि चांगली गोलंदाजी त्याला माहितीये, चांगला चेंडू आहे, चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सोडत नाहीये। खराब चेंडूची प्रतीक्षा केली जाते मैदानामध्ये की गोलंदाज कधी खराब चेंडू टाकेल आणि आम्ही त्या चेंडूचा भरपूर समाचार घेऊ। याही वेळेस सुंदर चेंडू, स्लोअर वन चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडूची सांगता होईल। उर्वरित चेंडू मध्ये अजूनही 24 धावेची गरज असेल। 17 धावा धावफलकावरती, 18 धावा आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती। सुंदर चेंडू, अगदी नाकात जवळून जाणारा चेंडू इथे पाहायला मिळतोय। तर 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या जेमतेम धावफलकावरती आहे ते 18, 1 बाद 18। विजयासाठी धाव्यांची गरज असेल 12 चेंडू आणि 24 धावेची गरज असेल। तर हरेश या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये, जेमतेम 4 धावा देऊन एक महत्वाचा विकेट आपल्या संघाला प्राप्त करून दिला। 12 चेंडू 24 धावेची गरज, आजच्या दिवसातला हा पहिला सामना। आपण मागच्या काही दिवसामध्ये नक्कीच चांगलं समालोचन ऐकलं, खडकी गावचे सोनू आगिवला असेल, त्यानंतर राम फणसवाडी, त्यानंतर हेमंत निरगुडा असेल आणि अजूनही काही असतील ज्यांच्या माध्यमातून त्यांचा सुंदर आवाज आपण ऐकला असेल। तर धावसंख्या आहे धावफलकावरती मित्रांनो 18, विजयासाठी 12 चेंडू आणि 24 धावेची गरज असेल। 12च्या सरासरीने या धावा कराव्या लागतील। तर स्पर्धेतला आजचा हा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसातला हा पहिला सामना आहे। टॉचविन तर यानंतर पळसदरी आणि ममदापूर या दोन्ही संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे।
तर 1 बाद 18 12 चेंडूचा खेळ बाकी असेल, विजयासाठी 24 धावेची गरज असेल, गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज ज्ञानेश्वर. अगदी दोन्ही संघाचा विचार केला गेला तर मेचकरवाडी संघ नक्कीच सामन्यामध्ये पकड आतापर्यंत त्यांची असेल, कारण त्यांचा एक फलंदाज गमावला आहे आणि उर्वरित अजूनही 9 फलंदाज बाकी असतील आणि सलामीला गेलेला फलंदाज सुदाम अजूनही संजय अजूनही मैदानामध्ये आहे. तोपर्यंत नक्कीच मेचकरवाडी संघ एक चांगल्या स्थितीमध्ये असेल. तर सर्वप्रथम जर धामोदे संघाला जिंकायचं असेल तर विकेट घ्यावं लागतील. इथे फक्त दिशा दिली आहे चेंडूला, एक धाव मिळली जाईल. एकेरी धावेच्या सहाय्याने 19 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाईल. जर विचार केला गेला तर दामोदे संघाने पहिल्या ह्या 19 धावा एकाच षटकामध्ये जमा केल्या होत्या, त्यामध्ये कल्पेचे 3 षटकार होते. तर इथे दुसऱ्या सत्रामध्ये 13 चेंडूचा खेळ समाप्त झाला, त्यानंतर 19 धावा येत आहेत. इथे सुद्धा चांगला फटका आहे, एक धाव पूर्ण होईल. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, फेकी केली जाते. पंच सांगतात की या 2 धावा पूर्ण आहेत. अगदी चिताच्या चपळाईने इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. विकेट किपर सांगतोय की जरा चेंडू जोरात फेक, जेणेकरून धावबाद करण्याची जी संधी आहे ती मी गमावणार नाहीये. तर 2 धावा मिळल्या जातील, 2 धावा कमी होतील आणि 2 धावेच्या सहाय्याने 21 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाईल. तर 10 चेंडू आणि 21 धावेची गरज असेल. ज्ञानेश्वर आतापर्यंत चांगली गोलंदाजी होते, यावेळेस पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आलं होतं, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र चुकी केली नाहीये. तर दुसऱ्या विकेटचं पतंग होईल. समीकरण आता नक्कीच बदललं जाईल. 9 चेंडू आणि 21 धावेची गरज असेल. सुदाम वन डाऊन गेलेला फलंदाज होता, अगदी निराशा केली आपल्या संघासाठी. 3 चेंडूला सामोरा गेला आणि 0 या धावसंख्येवरती माघारी परतावं लागलं. एकेरी दुहेरी धावा जरी घेतल्या असत्या तरी सुद्धा उर्वरित काम नक्कीच संजयने केलं असतं, परंतु तसं झालं नाहीये. या फलंदाजाने 3 चेंडू खेळल्यानंतर एकही धाव न करता मात्र तंबूच्या आश्रयाला आलाय आणि आता कुठेतरी वाटतंय की या सामन्यामध्ये रंगत आणि चुरस निर्माण होईल. परंतु सलामीचा फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मेचकरवाडी संघ नक्कीच सामन्यावरती पकड ठेवून आहे. ज्ञानेश्वर चांगली गोलंदाजी करतोय, 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करून महत्वाचा विकेट बाद करतोय. 9 चेंडू 21 धावेची गरज. जब वक्त साथ देता है तो बंदा हर चीज पे मात करता है. इथे मात्र सलामीला गेलेला फलंदाज बरसतोय. मी म्हटलं होतं की जोपर्यंत हा फलंदाज मैदानामध्ये आहे तोपर्यंत मेचकरवाडी संघ या सामन्यावरती आपली पकड ठेवून आहे. सामन्यावरती विजय नक्कीच मिळवेल जोपर्यंत हा फलंदाज मैदानामध्ये असेल. तर पहिला षटकार असेल याच्या बॅटमधना आलेला, हा संजयच्या बॅटमधना जबरदस्त कामगिरी होते. समीकरण बदललं जाईल. आता 8 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा सज्ज होईल. याही वेळेस अगदी क्रिकेटच्या प्रेमात पडावा असा हा जबरदस्त फटका. काय फटका आहे, जबरदस्त फटका, कलात्मक फटका. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. थर्डमॅनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये गलीच्या दिशेला. अगदी हलक्या हाताने कट केला, गॅप पाहिला या फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारला होता.
तदनंतर मात्र या चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू मात्र गोळीच्या वेगाने अगदी जमिनीला रेंगाळत चेंडू सीमा रेषे पलीकडे गेला। तर अप्रतिम सुंदर फलंदाजी आपण पाहतोय। जेव्हा जेव्हा या फलंदाजाला खराब चेंडू मिळतात तेव्हा तेव्हा हा फलंदाज त्याचा भरपूर समाचार घेतोय आणि चांगल्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव घेतोय। तर 7-11 समीकरण असेल। अगदी जबरदस्त फलंदाजी, सलामी वीराच्या भूमिकेमध्ये गेलेला हा फलंदाज ज्ञानेश्वर। यावेळेस हा फलंदाज काय करेल? पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केली जाते। एक धाव घेऊन स्ट्राइक आपल्याकडे ठेवली आहे। त्याला माहिती आहे मी जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत विजय हा नक्कीच आमचा असेल असं सांगत असताना 6 चेंडू आणि 10 धावीची गरज असेल। स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग। या सामन्यानंतर पळसदरी संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि ममदापूर संघाने आपली सलामीची जोडी तयार ठेवायची आहे। सचिन गोलंदाजी मार्कवर असेल, एक अनुभवी गोलंदाज आहे पण फलंदाज सुद्धा तेवढा जबरदस्त आहे। सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये उभा आहे, उभाच नाहीये तर आपल्या संघासाठी अगदी प्रयत्न करतोय विजय संपादन करून देण्यासाठी। 6 चेंडू 10 धावीची गरज। तर 6 चेंडू 10 धावीची गरज। सामन्याला सुरुवात होईल। पहिला चेंडू तेज तर्रार चेंडू, अगदी नाकाला घासून जाणारा चेंडू होता। याच चेंडूची नितांत गरज असेल दामोदर संघाला। संजय याने मात्र बॅट फिरवण्याचं काम केलं, उर्वरित काम विकेट कीपर करतोय। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल संजय या गोलंदाजाला। यावेळेस फक्त दिशा दिली आहे चेंडूला। चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल फाईन क्षेत्रामध्ये। तर समीकरण आता असेल 4 चेंडू आणि 6 धावीची गरज। लो फुलटा चेंडू होता, फक्त पेचचा वापर केला गेला। पायडल सिक्सचा हा फटका पाहायला मिळाला। कुठल्याही क्षेत्ररक्षकाकडे टाइम नव्हता की चेंडू पर्यंत पोहोचता येईल। 4 धावींचे समीकरण आता बदललं जात आहे। 4 चेंडू 6 धावीची गरज। संजय मात्र जबरदस्त या वेळेस हलक्या हाताने कट केला। खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होतोय। खराब फेकी पाहायला मिळते। जिथे एक धाव द्यायची होती तिथे मात्र कुठेतरी थोडस पंबल पाहायला मिळतंय। खराब क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा मात्र मिळले जाते। सुदाम वैयक्तिक 23 धाव वरती खेळतोय। 3 चेंडू आणि 4 धावीची गरज असेल।
एका दुसरा डॉट चेंडू जर आला तर मात्र समीकरण पुन्हा बिघडलं जाईल. परंतु संजय ज्याने आतापर्यंत 23 धाबा कुठल्या आहेत त्याची चेंडूवरती नजर स्थिरावली आहे आणि जोपर्यंत मैदानामध्ये हा फलंदाज आहे तोपर्यंत आपल्या संघाला विजय संपादन करून देण्याचा प्रयत्न करेल. इथे चुकीला माफी नसते आणि छोट्या छोट्या चुक्या तुम्हाला घरचा रास्ता दाखवतात घरचा, आणि तेच पाहायला मिळतंय. मागच्या 2 चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि हीच चुकी धामोदे संघाला आता मात्र घरी घेऊन जाईल. तर 12 चेंडू आणि 27 धाबीची खेळी केली या फलंदाजाने. तर विजय संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाचे सुद्धा गोड गोड कौतुक. तर पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला जबरदस्त सामना पाहायला मिळाला. खूपच चांगला सामना पाहायला मिळाला. कुठेतरी चुका क्षेत्ररक्षण करताना केल्या आणि त्याचा फटका मात्र धामोदे संघाला मिळाला बसला आणि त्याचा फायदा हा मेचकरवाडी संघाला मिळाला. वारंवार खराब क्षेत्ररक्षण